नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फालतूच्या गोष्टी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर अहमदनगर डीसीसी बँकेची जी जागा आहेत 700 जागाची जाहिरात आहे मित्रांनो, बरं का। मग त्या अनुषंगाने काही विद्यार्थी मित्र जे आपल्या मागच्या चॅनलवर आपले कनेक्ट झाले होते, ज्यांना फायदा झाला, त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला मागणी केली की सर अभ्यासक्रम काय नाही, काय त्याच्या स्ट्रॅटेजी आहे ते आम्हाला समजून सांगा। त्या अनुषंगाने आपण काय केलेलं माहिती आहे का, की तुमची परीक्षा काय नाही, सिलेबस काय आणि काय केलं पाहिजे आणि आपण चॅनल सोबत कसं बाबा कुठल्या गोष्टी आपण पुढे घेऊन जाणार आहे। ओके, त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। बाकी त्याच्यानंतर आपले सिलेबसचे व्हिडिओ वगैरे चालू होतील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला कंटेंट काय। तुम्हाला माहित नसेल, तुम्ही जे विद्यार्थी नवीन आहेत ते आपल्या चॅनलचा रिव्ह्यू बघा, विद्यार्थी मित्रांना किती फायदा झालाय, काय झालंय ते तुम्हाला कळून जाईल। ओके, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, आपली जी एक्झाम आहे आज उद्या शेवटची डेट आहे बघा। फॉर्म भरून घ्या जे कोणी विद्यार्थी मित्र भरले नसतील त्यांनी। तर बघा, परीक्षेचे एकूण गुण 100 गुणाचे पेपर आहे, बरोबर। 100 मार्काची एक्झाम आहे, पण त्यापैकी 90 मार्काची ऑनलाईन एक्झाम होणार आहे मित्रांनो। 10 मार्क जे आहेत ना ओरलला, म्हणजे मुलाखतीला 10 मार्क आहेत, अशी मिळून एकूण 100 गुणाचे 1:3चा रेशो घेणार आहे ते 1:3चा। ओके, त्यासाठी तुमचे कागदपत्र वगैरे पण तयार ठेवा। जाहिरातला फॉर्म भरायच्या आधीच आपलं नॉन क्रिमिनल वगैरे पाहिजे असतं, नंतर काढून उपयोग नाही। त्या गोष्टी असल्या बेसिक तुम्ही क्लिअर करा, नाही तर ते आपण सगळं पास व्हायचं कागदपत्र बाहेर जाणार नको। ओके, त्या तर गोष्टी आणि काय अडचण आली की आपल्याला कमेंट करा, आपण ते रिलेटेड तुम्हाला काय असेल ते माहिती सांगत जाईल। ओके, तर पुढे बघा मित्रांनो, आता खाली बघा अभ्यासक्रम काय, बघा आपल्याला अभ्यासक्रम काय दिले बघा। हे खरं आपल्याला बाकी गोष्टी तुम्ही करत असता, फॉर्म भरत असता, हे सगळ्या गोष्टी आपलं टार्गेट काय मेन अभ्यासक्रम, अभ्यास कसं केला पाहिजे जेणेकरून आपण एक्झाम क्लिअर करू। ओके, ऑनलाईन एक्झाम आहे आणि बघा तुम्हाला बँकिंग रिलेटेड 100% 20 प्रश्न तरी येणार आहेत। बघा कसे येणार आहेत तुम्हाला सांगतो। एक्झाम आपली बँकिंगचे मित्रांनो, बँकिंग आणि सहकार क्षेत्र हे दोन्ही बँकिंगचे क्षेत्र आहेत। ओके, मग या रिलेटेड तुम्हाला कमीत कमी 20 तर प्रश्न दिसतील असं माझा अंदाज आहे। ओके, मग तुम्ही ते टॉपिक ना व्यवस्थित करणं गरजेचं आहे। आता तुम्हाला एक कुठले टॉपिक तुम्ही पाहिलाय का आधी मला माहित नाही, पण आपल्या चॅनलवर तुम्हाला एकदम ओकेच भेटणार आहे। आणि आपण जे प्रिडिक्शन करतो तेच प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत। 2-3 एक्झामला आपण जे प्रिडिक्शन केलेले आहेत तसे एक्झाम आहे तसे आपल्या व्हिडिओ मधले आलेले आहेत। ओके, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर नोट्स वगैरे आपण अवेलेबल करून देत असतो। जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी जॉईन करून घ्या। आणि बघा काय विद्यार्थी मित्रांचा भ्रम आहे, डीसीसी बँक आहे, पेमेंट कमी आहे। हे बघा, त्यांनी काय आता आपल्याला बेसिक आहे का काय असं पेमेंटचा उल्लेख केलेला नाही। ओके, पेमेंट किती आहे काय असण्यापेक्षा सध्या आपण स्टेबल होणं, एका जागी स्थिर होणं ही महत्वाची काळाची गरज आहे। एकदा तुम्ही तिथे स्टेबल झाले की तुम्ही अजून पुढे तुम्हाला लढायला म्हणजे पुढच्या एक्झामला तयारी करायला वेळ भेटतं। ओके, आणि बँकेचं काम काय असं रात्र दिवस असं काय नसतं, त्यांचं ठराविक पिरियड असतं जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला पण वेळ भेटतं। पण मला काय म्हणायचं आहे, तुम्ही एक्झाम कोणती असू दे काळाडोळा करू नका, जे आहे ते आधी पाडून घ्या पत्रात। ओके, तुम्ही ते आधी क्लिअर करून घ्या, मग नंतरच्या गोष्टी तुम्हाला नंतर होत राहील। आता तुम्हाला माहिती आहे स्पर्धा युगामध्ये विद्यार्थी मित्र आपले किती झटत बसले ती एक जॉब भेटण्यासाठी, तर एवढी मोठी संधी आहे 700 जागाची, तर कशाला सोडता ना। मग तुम्ही ते फॉर्म भरा, बाकी तुम्हाला काय अडचणी सिलेबस रिलेटेड कुठल्या टॉपिक रिलेटेड आहे ना, माझं तर तुम्हाला माहितच आहे। जर आता तुम्ही चॅनल नवीन तुम्हाला कळून जाईल, तुमच्या जे कमेंट येते तुम्हाला जे टॉपिक आवडतात ते तुम्ही कमेंट करा, त्याच्यावर आपण व्हिडिओ घेऊन येत असतो जास्तीत जास्त। शेवटी मी माझ्या तर घेतच असतो, पण विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार पण आपलं चॅनल चालत असतो। ओके, तर बघा मित्रांनो, ह्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये घेणार आहे। माझं टार्गेट काय माहिती आहे का, ही बँकिंग, सहकार, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था प्युअर एकदम सब्जेक्ट काय असतं, नॉलेज काय असतं, तुम्हाला हे आपल्या चॅनलवर जेव्हा तुम्ही शिकसाल, कनेक्ट होताल चॅनलला, तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा। यात काय आपण शिकवणार नाही अजून, आता तुम्हाला एक जस्ट ओव्हरव्ह्यू द्यायला लागलो सिलेबसची। ओके, मग तुम्ही नंतर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक कनेक्ट होतात। आपण सहज असं चॅनल विद्यार्थ्यांसाठी काढलं होतं, विद्यार्थ्यांनीच आपल्याला वर आणलेलं आहे। ओके, ठीक आहे। तर बघा, ह्या 2 गोष्टी ना तुम्हाला एकदम मी डिटेलमध्ये घेणार आहे। आणि सामान्य ज्ञान म्हणजे तुम्हाला जीएस मध्ये महाराष्ट्राचं भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास काय पडणार आहे काय नाही, डायरेक्ट सांगतो तेवढंच का, अजून पण सांगतो जेवढं सांगतो तेवढंच केलं तरी पण तुम्हाला मार्क पडणार आहेत, बरं का। आणि जे अवांतर इतर गोष्टी आहेत ज्या त्या रिलेटेड आपल्या चॅनलवर आपण अवेलेबल करून देतो। इथं आपण जास्तीत जास्त गणित बुद्धिमत्ता तुम्हाला काय पेन न घेता पण कसं सोडवायचं ती पण सांगतो मी तुम्हाला। या गोष्टी तुम्हाला भेटत राहणार आहेत। मराठी इंग्रजी दोन्ही गोष्टी एकदम क्लिअर मध्ये घेऊ, काय काय पॅसेज कसे सोडवायचे ते ट्रिक्स वगैरे सांगतो तुम्हाला। ग्रामर काय येतं मराठीचं, ओके, इंग्लिशचं काय असतं त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जायला वेळ आहे अजून एक्झामला आपल्याला आतापर्यंत घेणार आहे। फक्त तुम्ही जे तुमचं जसं रिस्पॉन्स आहे तसं मला त्याच्यावर कार्य करावं लागणार आहे। ओके, तुम्ही जर म्हणला सर हे घ्या ते घेणार, ते घ्या ते घेणार, जे तुम्ही टॉपिक सांगताल ते आपण घेणार। ओके, माहिती तंत्रज्ञानाचे काही नोट्स आहेत माझ्याकडे, बरं का, हे थोडं तुम्हाला घेणार आहे मी आणि नोट्स तुम्हाला चॅनलवर टाकून देतो टेलिग्राम चॅनलवर। जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलला नवीन असतील त्यांनी जॉईन करून घ्या, ते तुम्हाला नोट्स टाकून देतो। आणि बघा PYQ क्वेश्चन, आता यासाठी मी ना TCS, IBPS, MPSC हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण तुम्हाला सोडून दाखवतो का,
कारण आपण तयारी थोडी मोठी केली, आपल्याला वेळ आहे. असं नाही की बाबा 2 दिवसात एक्झाम आहे, काहीतरी गडबड करायचं शॉर्टमध्ये. तुम्हाला थोडं मी पुढच्या लेवलला नेऊन सोडतो, जेणेकरून तुम्हाला पुढच्या एक्झामला तर फायदा होणारच आहे आणि अशा मग किरकोळ एक्झाम निघून जायला पाहिजे. ओके, आपलं कधी पण भर काय आपलं कंटेंटवर भर असतो. आपण असं प्रश्न वगैरे घेऊन येत नाही, 50 प्रश्न वाचायचे, दाखवायचे, उत्तर टिक करायचे, झालं व्हिडिओ. असलं आपल्याकडे नाही. आपण विद्यार्थी मित्रांना कंटेंट देत असतो, नॉलेज देत असतो, आपण तिथपर्यंत येऊन पोहोचत असतो. बाकी तुमचं तुम्ही एक टॉपिक क्लिअर झाले की तुम्ही त्याच्यावर 100 प्रश्न स्वतः बनवता, अलग लक्षात. त्यामुळं मला एक काय म्हणायचं आहे, परीक्षा डीसीसी बँक पेमेंट कमी आहे हे काही विद्यार्थी मित्रांचं भ्रम आहे, ते आधी काढा बाजूला. आधी स्वतःच्या पायावर उभे राहा, नंतर तुम्ही क्लास 1 साठी तयारी करा, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. तर आता हे व्हिडिओ आता बघून घ्या आणि स्ट्रॅटर्जी कशी करायची, काय वाचायचे, कुठले टॉपिक वाचायचे, आता मी तुम्हाला इथून पुढे व्हिडिओमध्ये सांगत राहील. ओके, तुम्ही फक्त चॅनलला जॉईन राहा. उद्यापासून आता याच्यावर आपले एक टॉपिकचे व्हिडिओ येत राहील. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.